मित्रहो नमस्कार। भारतीय जनता पक्षाकडून देशप्रेमाचा ढोल बघा नेहमी वाजवला जातो। आम्हीच देशप्रेमी, आम्हीच देशभक्त असा त्यांचा दावा असतो। विरोधक तर काय हो, नेहमीच आरोप करीत असतात। भाजपच्या मनात असतं एक आणि ते दाखवतात मात्र दुसरंच। भाजपचं देशप्रेम हे नकली आहे, बेगडी आहे, सगळं काही खोटं खोटं आहे अशा प्रकारचे आरोप विरोधकाकडून नेहमी होत असतो। आणि आता मात्र प्रत्येक नागरिकाची झोप उडेल, जो तो हादरून जाईल असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे एका भाजपच्या आमदाराचा। अत्यंत धक्कादायक व्हिडिओ आहे बघा। मुळात तर बघा, ऑपरेशन सिंदूरचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। अमेरिकेचं ऐकून भारतानं पाकिस्तान सोबत युद्धविराम केला, हे तरी कुठं लोकांना आवडलेलं आहे। आणि बघा, हे लोकांना आवडलेलं नसतानाच भाजपानं तिरंगा यात्रा सुरू केली आहे। भाजपची ही यात्रा योग्य आहे अयोग्य आहे हे आपण बाजूला ठेवू, पण या तिरंगा यात्रेत भारताच्या तिरंगी झेंड्याचा भारताकडूनच म्हणजे भाजपाकडून कसा अवमान केला जातोय याचा एक व्हिडिओ पाहून प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला धक्का बसल्याशिवाय राहत नाही। भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधील आमदार बालमुकुंद आचार्य हे या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। ऑपरेशन सिंदूर पराक्रम अभूतपूर्व असा मजकूर असलेला एक फलक त्यांच्या हातात आहे। भारताचा तिरंगा देखील त्यांच्या हातात आहे। या यात्रेमध्ये चालता चालता या आमदार महोदयांनी आपलं नाक पुसण्यासाठी तिरंगी झेंड्याचा वापर केला। धक्कादायक आहे ना? अहो, हे सगळं या व्हिडिओ मधून पाहायला मिळते। प्रचंड व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे। प्रचंड 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 संताप आणणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तुम्ही पाहिलाही असेल, नसेल पाहिला तर पहा हा व्हिडिओ। बसला ना धक्का? तिरंगा यात्रा आणि तोंड पुसण्यासाठी, नाक पुसण्यासाठी तिरंगी झेंड्याचा वापर। देशभक्तीचं प्रमाणपत्र देणारा आमदार तिरंग्यानं नाक पुसतोय, अशा प्रकारे तिरंग्याचा मान राखला जातो का? राष्ट्रध्वजाचा अपमान करणं हा गंभीर गुन्हा आहे असं म्हणत काँग्रेसच्या खासदारानं बालमुकुंद आचार्य यांच्यावर टीका तर केलीच। बालमुकुंद आचार्य यांनी माफी मागावी अशी मागणी राजस्थान काँग्रेसने केली, पण बघा, तरीही माफी मागावी आणि विषय संपवावा एवढी सामान्य बाब ही नक्कीच नाही। विरोधकाकडून असं पाप जर घडलं असतं तर याच भारतीय जनता पक्षानं काय केलं असतं? असा भारतीय जनता पक्ष गप्पा राहिला असता का? तिरंगा यात्रा आणि या यात्रेतच आपल्या तिरंगी झेंड्याचा असा हा अवमान कुठल्या देशप्रेमी नागरिकांना सहन होईल हो? मग तो भाजपाला कसा सहन होतो? मित्रांनो, तुम्ही कुठल्या शब्दात या सगळ्याचा निषेध कराल? जरूर आणि जरूर व्यक्त व्हा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।